जालन्यात अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांची मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. अंतरवाली सराटी गावातील हे जरांगेंचं चौथं उपोषण आहे. मी माझ्या निर्णयावर ठाम असून मला उपोषणाला परवानगी प्रशासनाने नाही तर सरकारने नाकारली असल्याचं जरांगे यावेळी तर ते इथे येतील, भेटतील, आशीर्वाद देतील आणि पुन्हा वापस जातील. कारण पावसाचे दिवस आहेत, इथं पण चिखल आहे भरपूर, त्यामुळे त्यांची गैरसोय व्हायची नाही, येऊन जाऊन करू शकते. पाटील साहेब, तुम्ही आत्तापर्यंत टप्प्याटप्प्यातनं उपोषण केलेलं आहे, म्हणजे प्रत्येक उपोषणातले तुम्ही टप्पे पाडलेले होते. या 2 दिवसानंतर असं करणार, 3 दिवसानंतर आम्ही पाहिलं. म्हणजे या उपोषण जे आहे यातला काही टप्पा आहे का? नाही, एक पण टप्पा नाही, एकही टप्पा दिला नाही. आपण प्रोग्राम दिलेला नाही राज्याला आंदोलनाचा, कारण आपल्याला आंदोलन करायचंच नाही आहे. कारण शेतीचे कामं आहेत, सगळं शेतीचं वाटोळं होईल तिकडं, सगळे शेती पडत. त्यामुळं आपण कामं करायचे. इथं मी खंबीर आहे, आता त्याची काही काळजी करायची गरज नाही. कामं संपल्याशिवाय इकडं कुणी यायचं नाही. त्याचा अर्थ वेगळा कुणी काढायची गरज नाही की मी येऊ नका म्हणतो, असं नाही. काम बुडून यायचं नाही. मागच्या 5 महिन्यापासून तुम्ही म्हणताय की फार मोठा काळ झाला, कुठलाही अपडेट तुम्हाला आलेलं नाही. इन बिटवीन सरकारचं कोणी तुम्हाला भेटलंय का, माहिती अपडेट दिली आहे का, किंवा सरकारने तुमच्याशी संपर्क करावा का? संपर्क करायला मी कुठं नाकारलंय का? सरकारने येऊ नये, चर्चा करू नये, आंतरवालीत येऊ नये असं मी कधीच म्हणलो नाही. ते त्यांची जबाबदारी आहे, त्यांची जबाबदारी आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये ही सरकारची जबाबदारी, प्रशासनाची. आंदोलकाची भेट घेणं, चर्चा करणं, त्यांच्या मागण्या देतोय हे करणं, ही चर्चा करण्याची जबाबदारी त्यांची, जनतेची नाही. जनता ही त्यांची असती, पण ते आता जर राजकारण करायला लागले आंदोलनात तर त्यांना फटका तर बसणारच. चलो, धन्यवाद. या एक प्रश्न असा आहे की जानेवारीमध्ये तुमच्या उपोषणाच्या वेळेस उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी एक पत्र काढलं होतं की मुलींना KG to PG शिक्षण फ्री, पण त्या संदर्भातला अजून कुठलाही निर्णय झाला दिसत नाही. आता प्रवेश सुरू झालेले आहेत, त्यावर तुम्ही काही 1-2 महिन्यापूर्वी बोलला होता. हो, मी मागेही सांगितलं होतं, पण वरून निरोप होता तसा आहे की ॲडमिशन सुरू झाल्याच्या नंतर मुलीला मोफत शिक्षण दिलं जाईल. सरकारने ते सुरू केलं नसलं तर सरकारला विनंती आहे की तुम्ही जो JR काढलेला आहे तो लागू करा, त्याची अंमलबजावणी तातडीने करा आणि मुलींना सगळं शिक्षण जे आपण मोफत ठरवलेलं आहे ते शिक्षण मोफत देण्यासाठी सुरू करा. आणि याच्याच बरोबर जे ECBCतून पोरांनी फॉर्म भरलेले आहेत नोकर भरतीसाठी, शिक्षणासाठी, तर ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांना ECBC सोडून कुणबीमध्ये म्हणजे OBCमध्ये फॉर्म भरता आला पाहिजे. ती ऑप्शन खुला करा, तो बंद केलेला आहे. ज्यांनी ECBCत फॉर्म भरलेत त्यांना ECBCतच राहा म्हणते. तुझ्याकडं प्रमाणपत्र असलं तरी त्याचा उपयोग घेता येणार नाही असं म्हणते. तसं सरकारला माझी विनंती, तसं होता कामा नाही. त्यांनी जर ECBCतून फॉर्म भरला असला किंवा EWSमधून भरला असला तरीही त्याच्याकडं जर प्रमाणपत्र असलं कुणबीचं OBC तर त्याला ते दोन्ही ऑप्शन सोडून कुणबीत येण्याचं, OBCत येण्याचं ऑप्शन खुलं करा. हे मी जाहीरपणानं सरकारला विनंती करून सांगतोय, कारण त्याशिवाय पर्याय नाही. आणि जे प्रमाणपत्र नोंदी निघाल्या, ज्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांना तातडीनं प्रमाणपत्र लवकर द्या, कारण ते थांबून धरले. सगळे प्रमाणपत्र बऱ्याच जागेवर थांबून धरले. आता मुलाला शिक्षणाला लागणार आहेत ते प्रमाणपत्र त्यांना वापस त्यांना दिले जात नाहीत तातडीनं. ते ताबडतोब त्याचा सगळ्या काय तुम्हाला सर्वे करायचा आहे काय म्हणते ते सगळं करून ताबडतोब द्या. बंद केलेली ते सुरू करा. या सगळ्या काळामध्ये आता 1 वर्षाचा काळ गेला, मात्र अजूनही तुम्हाला जे हवं आहे ते सरकार देत नाहीये, मिळत नाहीये. कुठंतरी फसवणुकीची जाणीव आहे. 100%च पुढच्या वड्यात चालले. पण मी बी थांबणारातला नाही, कारण मी सरकारशी इमानदार नाही राहू शकत, समाजाशी इमानदार राहणार. त्यामुळं मी ते लावून धरणार, मिळेपर्यंत मी करत राहणार. कोण फसवतं वारंवार आश्वासन? नाही, आता ह्यावेळेस नावच घेऊ, नाही जुळलं तर काय करावं मग त्याला. ह्यावेळेस आता कशी समाजाची फसवणूक केली जाते, ह्यावेळेस नावच घेऊन सांगू, कारण आता आपल्याला नाविलाजानं त्यांनी राजकारण ढकललं असं म्हणावं लागेल. सभा म्हणजे अशी सभा तुम्ही पाहिलेली आहे, अशा पद्धतीची सभा झाली तरी सुद्धा सरकार आश्वासनाव्यतिरिक्त गांभीर्यानं घ्यायला तयार आहे. नाही, सरकारला मग आता पुन्हा एकदा तशीच जनता बघायची असली ना, आश्वासनाचे फसवणूक करायची नसली तर काहीच नाही, नुसतं एक हाक देऊस तर दम. इकडं आणखी नाही 20-20, 25-25 किलोमीटरवर उभा राहायला जागा राहणार नाही. बघायची असली तर बघा म्हणा माझ्या एका हाकीवरती. आणखी नाही बी इकडं 20-25 किलोमीटरवर उभा राहायला जागा राहणार असतं, निघा म्हणूस तरच दम.
लोकसभा सरकारला निवडणुकीच्या काही दिवसात निकालानंतर ultimatum काही वगैरे? महाविकास आघाडीतले काही खासदार तुम्हाला भेटायला आलेले होते काल रात्री, परवा रात्री. नाव घेऊन बोल ना. बंडू जाधव आले, बजरंग सोनवणे आले. नाही आता महाराष्ट्रातले हे बघा सगळ्याच पक्षाची ते हे जागाचा शिगीद कोणाला नाही म्हणते. या अंतरवाली इथं आल्याच्या नंतर आम्ही शुभेच्छा देतो सगळ्याच पक्षाच्या जे जे खासदार झाले त्यांना मराठ्यांचं मत पडलेलंच आहे. जे ते इमानदार आहे, जे ते नाही आहे भागलं की भागलं असं असतंय काय कायचं. परंतु सगळ्याच पक्षाच्याला केलं आहे मराठ्यांनी, असं काय कुठं भेदभाव केलेला नाही. पण ते आभार मानायला आले होते का ते? येऊन भेटतेत अंतरवालीत येतात भेटतेत. मग आता आल्याच्या नंतर का मी हाकून देऊ? तुमच्यामुळे आलो असं पाटील म्हणताय. विजय ते विजय तुम्हाला अर्पित केलेल्या लोकांनी सध्या भेटायला या सगळ्या खासदारांना तुमचं सांगणं काय, सूचना काय? आणि आणखीन नाही केल्या करीन ना नंतर. जे खासदार आले त्यांनी तुम्हाला विजय तुम्हाला अर्पण केला. त्याच्यात ते बोलणार आहेत, या सगळ्या गोष्टी होणार आहेत. ते बोलतीलच ना मराठ्यांना. मत काय सगळ्या पक्षातल्या खासदारांना उगाच केलंय का? मग सगळ्याच पक्षातल्या खासदाराला बोलावं विजय लागणार. तुम्हाला अर्पण केलाय त्यांनी. आता ते ज्याचं त्याचं मोठेपणाचा भाग आहे. परंतु मी राजकारणात नाही. मी काही केलं नाही. मी कोणाला काय पाडा म्हणलं नाही बा. मी घेताना उकरून माझ्याकडून